मॅक्सी कटिंग आणि स्टिचिंग. तर जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जय स्वामीनारायण. तर माझ्याकडे 5 मीटरचा कपडा होता आणि म्हटलं चला आता सकाळी सकाळी आता काय करायचं. तर मी घेतलेला आहे 5 मीटरचा कपडा आणि हा कधीचाच घेतलेला होता. तर म्हटलं चला आता याची आपण कटिंग आणि स्टिचिंग करूया. तर 5 मीटरचा जो कपडा होता त्याची एक साईड घेतली आणि डबल फोल्ड केली, कारण की वरचं जे ब्लाऊज आहे ते तयार करायचं होतं. ब्लाऊज म्हणजे वरचा जो भाग असतो ब्लॉक तो तयार करायचा आहे. तर 38 ची चेस्ट आहे, तर त्याचा आपण चौथा केला आणि त्याच्यात 2 इंच टाकले तर 11.5 आले आहे. ओके. तर 11.5 ची घडी आपल्याला इथं करायची आहे. 11.5 ही डबल फोल्ड घडी आहे, म्हणजे डबल कपडा घेऊन त्याला डबल फोल्ड केलेला आहे. ओके, म्हणजे 4 पदरची घडी झालेली आहे. तर 11.5चं जे माप आहे ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर टोटल लेंथ घेतलेली आहे 17, वरतून 1 इंच आणि खालून 1 इंच मायनस होऊन जाते म्हणून 3 इंचचा गळा, 7 इंचाचा शोल्डर, 7 इंचाची बगल आणि अशाच्या असं आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ओके, समजलं. 7 इंचाची बगल आणि शोल्डर 7 इंचाचं आणि 3 इंचाचं गळा असं आपलं माप आहे. आणि 5 इंचाचा आपण गळा लांबी घेतलेली आहे, कारण मागचा जो गळा आहे तो मोठा, पुढचा मोठा आणि मागचा जो आहे तो बिलकुल छोटा घेणार आहे. तर अशीच्या असा मी ब्लॉक कट करून घेते आहे. शोल्डर डाऊन अर्धा इंच दिलेला आहे आणि असाचा असा ब्लॉक माझा रेडी झालेला आहे. खालून 1 इंच मी फक्त फिटिंगसाठी तिरपी रेषा देत आहे, तिथून फिटिंग प्रॉपर होऊन जाईल. ओके. तर आता हा जो गळा आहे 3 इंच आडवा आणि 4 इंच उभा असा ठेवलेला आहे. आणि फॅन चालू आहे, कारण की बिना फॅनचं बिलकुल बसल्या जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की किती कपडा उडतो आहे. तर जसं तसं मी कटिंग करून घेतली. मागच्या साईडचा गळा जो आहे तो 4 इंचाचा घेतला आहे आणि जो पुढचा आहे तो 5 इंचाचा गळा आहे, 5-5.5 इंचाचा. तर ओके, कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला असं हे अस्तरावरती ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. अस्तर सुद्धा मी कट करून घेतलेलं होतं आधी. आणि त्याच्यानंतर पूर्ण जेवढा कपडा आहे तेवढ्या कपड्याची मी पूर्ण सलग जशीच्या तशी घडी करून घेतलेली आहे. तर आता बघा तुम्ही, पूर्णच्या पूर्ण कपड्याची पूर्ण 4 बाजूनं घडी करून घेतलेली आहे आणि आपल्याला सलग असा पूर्णचा पूर्ण हे काढायचा होता, ब्लॉक रेडी करायचा होता, कारण की आपल्याला खालचे जे लेयर्स आहे कमरेच्या खाली टोंग्यापर्यंतचे जे लेयर्स आहेत ते घ्यायचे होते. तर बघा, मी भरपूर विचार केला किती घ्यायचे आहे, किती घ्यायचे आहे, तरी पण काही ते लक्षात आलं नाही. तर म्हटलं चला आता एकच वेळा आपण स्वतःचं मी उठून माप घेऊन घेतलं स्वतःचं आधी आणि मग लक्षात आलं की 23-24 इंच जर आपण घेतलं तर टोंग्यापर्यंत माप येत आहे आणि टोंग्याच्या खाली एक भिल्लास इतकं मला फक्त घ्यायचं होतं आणि जास्ती लांब पण घ्यायचं नव्हतं. तर जर एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घेतला आणि 23 इंच बरोबर घेऊन घेतला. आता हा जो खालचा जो आहे तो एक बिल्लास, दीड बिल्लास, एक बिल्लासच घेतलेला आहे. एक बिल्लास म्हणजे की 12-12.5 इंचाचा एवढा घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी अंदाजे कट करून घेतलेला आहे. आता हा किती लागणार आहे हा घेरावरती डिपेंड असतो. कमरेचा जो घेर आहे त्याच्यावरती डिपेंड असतो. तर तुम्ही बघू शकता की मी याच्यावरचं अस्तर सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे. पण खालचं, वरचं जे अस्तर आहे ते मी नंतर म्हणजे पूर्ण आधी कट करून घेतलं. पण आता हे बघा तुम्ही की तिरपी साईड जी आहे ती कट करून घेतलेली आहे. देन तीच तिरपी बाजू मी तिथंच उलटवून दिलेली आहे आणि इथून अशीच्या अशी मी हे कट करून घेते आहे. तुम्ही बघा, म्हणजे घेर थोडासा वाढला जातो. ओके. आता हे असंचं असं ठेवून द्यायचं आणि आता आपल्याला करायची कटिंग आणि स्टिचिंग. ओके. तर बघा, जो गोलगडा आहे तो गोलगडा कंटिन्यू मी शिवून घेतलेला आहे उलटी बाजू ठेवून, कारण खाली जे अस्तर आहे ते शिधं आणि कपडासुद्धा आतमध्ये शिधा पाहिजे. ओके. आणि जसं त्या तसं ठेवून मी शिवून घेतलं आहे, कारण मला मोठा गळा बिलकुल आवडत नाही आणि त्याला नॉचिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. नॉचिंग झाल्यानंतर तोच गळा मी पलटवून दिलेला आहे आणि पलटवल्यानंतर जशाच्या तसा आला आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर येत असते आपली. ओके. तर एकदम सुंदर असा गळा आपला रेडी होऊन जाईल आणि व्यवस्थित बघत जायचं आणि शिवत जायचं. नाहीतर काय असतं की कपडा आहे ना कमी पडून जातो आणि शिवण्यामध्ये तो दाबला जातो. आणि याची जी फिनिशिंग आहे ते सुद्धा मी प्रॉपर करून घेत आहे आणि जो उरलेला जो कपडा आहे तो सुद्धा असा व्यवस्थित टापटीपणे हात फिरवून जर व्यवस्थित प्रेस करून घेतला तर तो दाबला जात नाही आणि जो एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते आपोआप कट
करायला आपल्याला एक्स्ट्राचं पडून दिसून येतं. तर बघा आता प्रॉपर कट टू कट मी एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथून डाच मारायचा आहे. तर बॅक साईडचा जो आहे तो एकदम छोटा घेतलेला आहे. छोटा म्हणजे अर्धाच इंचचा मी डाच घेतलेला आहे आणि लेंथ 3 इंचाची 3.5 इंचाची घेतलेली आहे. कारण पाठीवरती थोडासा मोठा असला तर बरा दिसतो. ओके. आणि जो आपला पुढचा गळा आहे तो मोठा आहे, थोडासा किंचित मोठा आहे, जास्ती मोठा पण मी घेतलेला नाही आहे कारण मला मोठा आवडतच नाही आणि 5 इंचाचा घेतलेला आहे. तर तसाचा तसा मी कंटिन्यू शिलाई करून घेतलेली आहे जशी आधी केली. आणि कालच्या दिवशी काय झालं की आपला क्लास होता 9 वाजता ब्लाऊजचा कटिंग आणि स्टिचिंग बघायची होती. तर काय झालं की लाईटच चालली गेली आणि कसं आहे की वादळ इतकं सुटलं होतं की विचारूच नका. आमच्याकडे तर लाईट 12:30-12:30ला लाईट आमच्याकडे आली होती. त्याच्यामुळे क्लास घेतलाच गेला नाही आणि खूप उशीर झाला. 12:30 काय कमीच म्हणजे काही एवढं लक्ष नाही, पण खूप उशीर आली लाईट आणि त्याच्यानंतर म्हटलं आता काही खरं नाही, क्लास घेणार. कारण की इलेक्ट्रिक मशीन म्हणजे मशीन ही आपली इलेक्ट्रिकचीच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पायाने चालवायला खूप जड जाईल आणि इन्व्हर्टर पण आमचं बंद पडलेलं आहे. ओके. तर बघा तुम्ही आता हे सर्वचं सर्व मी असंच्या असं कट करून घेतलेलं आहे. ओके. तर आज बघा, आज आहे ना, आज आपल्याला क्लास कंटिन्यू करायचा आहे आणि प्रत्येकाने क्लासमध्ये हजेरी लावा. कारण की भरपूर दिवस झाले लाईव्ह घेऊ तर रिकाम्या कामांच्या नादी लागून जाते. पण आता जे करायचं आहे ते करणं राहू देते. ओके. तर आता आपल्याला कंटिन्यू क्लास चालू ठेवायचा आहे आणि व्हिडिओ तर तुम्ही बघतच आहे की काय करते आहे. आपल्या कधी-कधी मेकअप असतात, तर कधी-कधी फेशियल, वॅक्स, थ्रेडिंग असं पण असतात. तर बघा जाऊ द्या, ते कामं तर होतच असतील कारण ते आपला तो एक बिझनेसच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही आणि तो आपला सेट होऊन गेलेला आहे. तर बघा, आता हे जे कमराचा जो घेरा होता, तो मी कमरेच्या घेराला तिरपी जी बाजू आहे, ती जशी ठेवली आहे, तशीच्या तशी मला अटॅच करायची आहे. फक्त लक्षात ठेवायचं, की दोन्ही बाजू एका बाजूने व्यवस्थित आल्या पाहिजे. एक तर सीधी, एक तर उलटी अशी आली पाहिजे. ओके. तर आता बघा आपण घेतलेला आहे घेर आणि घेराची जी एक बाजू आहे ती घ्यायची आणि कंटिन्यू अशी शिलाई करत करत पुढे येऊन द्यायची. कारण की ना हा जो घेर आहे हा घेर जास्ती चुरण्या पण नको आणि जास्त कमी पण नको. एकदम प्रॉपर बसल्या पाहिजे. ओके. तर आता आम्हाला खूप कमी पाहिजे होते कारण मला हा घरात घालायचा होता आणि मी माप घेऊन घेतलं कारण कमरेचा जो घेर आहे ब्लाऊजचा तेवढा आपल्याला हे रेडी करायचं होतं. तर मी माप घेऊन तिथं खडूने खूण करून घेतली आणि आता हा जो घेर आहे हा पुढचा येईल. ओके. आणि इथं मी कट करून घेतलं. आता इथं पण मी खूण करून घेतली. इथून आता असं मी कट करून घेणार आहे आणि कट करून झाल्यानंतर हा असाचा असा मी जॉईन करून देणार आहे. याचा सेंटर करून घेऊ परत कारण एक बाजू पुढची आणि एक बाजू मागची होऊन जाईल आणि त्याच्या खाली सुद्धा आपल्याला घेर लावायचा आहे. जो आपण एक बिल्लासाचा जो घेर काढलेला होता तो घेर आपल्याला इथं अटॅच करायचा आहे. ओके. तर हा जो घेर आहे तो आपण तिथं अटॅच करायच्या आधी त्याला सुद्धा रिफल टाकणार आहे. ओके. तर याचा एक बाजू घ्यायची आणि याची सुद्धा आपल्याला बारीक बारीक रिफल टाकायची आहे. पण आता बारीक बारीक रिफल आपल्या हाताने टाकल्या जात नाही आणि सुईमध्ये बोट अटकायला करतं. तर बघा मी सुईच्या साहाय्यानेच मी करत आहे आणि एकदम प्रॉपर करत आहे. तुम्ही बघू शकता. ज्यांची इच्छा आहे शिकायची त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि कॉमेंटसुद्धा करा, की ताई आम्हाला असा ड्रेस पाहिजे आहे, की ताई आम्हाला वेगळ्या फॅशनचा ड्रेस दाखवा शिवून. मी कट टू कट जसं माप घेता, कसं माप घेता, त्याच्यानंतर मापे कसे टाकता आणि कटिंग करून ते स्टिचिंग कसं करता. मी प्रॉपर मेथड तुम्हाला दाखवणार आहे आणि दाखवायचा खूप प्रयत्न करत असते. पण मला असं वाटतं ना, आता मुलींना खूप दिवस सुट्ट्या गेलेल्या आहे. तर त्यावेळेस त्यांनी खरंच काहीतरी केलं पाहिजे होतं. कारण की मी ज्यावेळेस 9वीला होते, त्यावेळेस मी आईच्या घरी ₹20च फक्त महिना होता. ₹20 हप्ता होता आणि एका हप्त्याचे ₹20 द्यायची. कारण की आमची परिस्थिती अशी नव्हती, की महिन्याचे पैसे एका खट्टे दिले जातील. तर ज्यावेळेस आम्ही
शिकत होते त्यावेळेस आम्ही शनिवार रविवार गॅप टाकून सुद्धा शिकले आहे, की शनिवार रविवार गॅप टाकून शाळेला सुट्टी द्यायचे आणि इथं जायचे, शेतामध्ये जायचे आणि शेतातून पैसे आले की त्याचे पैसे मग आम्ही शिलाईच्या त्या काकू होत्या त्या काकूंना देत होते क्लासच्या. तर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर कट टू कट आपलं जे एक्स्ट्राचं आहे ते बसून गेलेलं आहे आणि इथं जो एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे थोडासा किंचित 1-1.5 इंचाचा कपडा फुटला होता. म्हणजे खालचा कपडा बरोबर होत होता, पण वरचा जास्ती होत होता. तर तुम्ही बघू शकता, की एकदम कट टू कट मार्जिन एकदम प्रॉपर असं फिटिंग आपण करून घेतलेली आहे. ओके. आणि जर आपल्याला वाटलं, की हे टाईट होणार आहे किंवा बसणार नाही आहे, त्यावेळेस आपण शिलाई काढूसुद्धा शकतो. ओके. आता हा जो भाग आहे, हा भाग याच्यावरती बरोबर कट टू कट ठेवून द्यायचा आहे आणि ठेवणं झाल्यानंतर आपल्याला तो शिवूनसुद्धा घ्यायचा आहे. ओके. तर आता तुम्ही बघितलं, की मी टोंग्यापर्यंतची जी लेंथ होती त्याला डबल लेयरचा आपला जो कपडा आहे तो लावला. त्याच्यानंतर अस्तर जॉइन केलं. त्याच्यानंतर हा दोन्ही भाग मी जॉइन करते. कमरेचा भाग आणि खालचा घेराचा भाग. ओके. तर लक्षात ठेवा, की क्लास करणे पण खूप गरजेचे असतात आणि शक्यतो मला असं वाटतं ना, की बायकांनी आईच्या घरी असतानाच म्हणजे माहेरी असतानाच जितकं शिकायचं आहे तितकं शिकून घ्या. जितकं करायचं आहे तेवढं काही हे करून घ्या. कारण की अ, नंतर काही खरी नसतं काही गोष्टीचं. जर आपला घरचा माणूस जर व्यवस्थित भेटला तरच काही गोष्टी होऊ शकतात. अदरवाईज शिकायची इच्छासुद्धा मरून जाते आणि काही करायची इच्छासुद्धा मरून जाते. पण एवढं लक्षात ठेवा, की करत राहायचं आणि करत राहायचं. ओके. आता हे बघा, आपण काय केलं, की जशी ते तशी शिलाई कट टू कट आणलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघतच असाल, की मी कशी करत आहे. आता मागच्या वेळेस मी म्युझिक टाकला, तर 1-2 जणांचा मला असं रिप्लाय आला WhatsAppला, की "ताई तुम्ही याला म्युझिकच टाकलेलं आहे. तुम्ही स्वतः बोलत जा, मापं कसे समजतील?" तर ठीक आहे. 1-2 व्यक्तीसाठी असंही सही कारण की अ, मला पण असं वाटतं ना, कारण की 3 व्हिडिओ माझे कॉपीराईट आलेले आहे आणि त्या कॉपीराईट फक्त म्युझिकमुळे आलेले आहे. तर व्हॉईस ओव्हर करणं खूप गरजेचं आहे आणि YouTube हे जे आहे कंटेंट क्रिएटर्सला खूप हे करते वरती उचलत असते. कारण की जर आपण स्वतःची व्हॉईस दिली व्हिडिओला, तर तो व्हिडिओ खूप पॉप्युलर जातो आणि आपले व्हिडिओजसुद्धा पॉप्युलर होतात. ओके. तर स्वतःचं व्हॉईस जितकं मेन आहे, तितकं स्वतःची जी कला आहे तीसुद्धा खूप मेन आहे. तर जितकी कला आपल्याला शिकता येईल तितकं आपण शिकण्याचा प्रयत्न करायचा आणि शक्य झालं तितकं पैसा कमवायचा. ओके. तर आपलं जे फ्रंटची साईड आहे ती तुम्ही बघू शकता. मी ट्राय केलेली आहे. फक्त समोर लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुंदर दिसते आहे. ओके. तर ही झालेली आहे माझी डबल लेयरची फ्रंट साईड. तर आता आपल्याला बॅक साईड रेडी करायची आहे आणि आपण अशी जी केली तशीच्या तशी आपण बॅक साईड रेडी करणार आहे आणि अस्तर तुम्ही बघू शकता, की तो जो जॉइंट होता तो जॉइंट मी कसा दिलेला आहे आणि हे बघा एका बाजूने सुद्धा तसाच जॉइंट दिलेला आहे जेणेकरून घेराच्या बरोबरीनं आपला जो खालचं अस्तर आहे ते बसून जाईल. ओके. आणि खूप छान आणि तुम्हाला माहिती आहे, की मी अस्तर लावतच असते. मला अस्तरशिवाय आवडत नाही. कारण आताचे जे कपडे आहेत त्या कपड्यांची गॅरंटी नसते. आपण कधी पण उठतो बसतो आणि लगेच टरकून जातो. त्याच्यासाठी डबल अस्तर लावायचं. आता बघा मी मागचं आणि पुढचं दोघी फ्रंट बॅक रेडी करून घेतलेली आहे आणि ते शोल्डर जॉइन करून घेते आहे. आता शोल्डर जॉइन केल्यानंतर आता आपल्याला लावायची आहे स्लीव्हज रेडी करायची. तर स्लीव्हज रेडी करायसाठी आधी स्लीव्हज घेऊ आणि स्लीव्हज घेतल्यानंतर त्याचा आपल्याला डबल लेयर आहे ते कट करायची आहे. तर डबल लेयर कट करायसाठी मी काय केलेलं आहे, कपडा तिरपा ठेवलेला आहे. कारण याचा कपडा जो होता तो कपडा मला समजत नव्हता, की काय करायचं, किती घ्यायचं. ओके. तर त्रिकोणी घडी केली आणि त्या घडीवरती आपला जो काकुलीचा भाग आहे तो स्ट्रेट ठेवला, सरळचा सरळ. ओके. आणि थोडा कमी जास्ती झाला तरी चालतो आणि तिथून स्ट्रेट लाईन मी ड्रॉ करून घेतली आणि आपल्याला जितके इंच बाही पाहिजे आहे तितके इंच खाली मोजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर
तेवढाच आपण गोल कट करून घ्यायचा. आता बघा मी अंदाजेच कापते. तुम्हाला माहिती आहे माझं काम कसं असतं आणि तोच भाग परत तिरप्या भागावरती ठेवला आणि असाचा असा त्रिकोणचा त्रिकोण मी कट करून घेतला दुसऱ्या स्लीव्हसाठी. ओके. आणि हा त्रिकोणी भागसुद्धा मी कट करून घेतला. तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि व्यवस्थित हा माझा झालेला आहे. ओके. तर आता काय आहे, की डबल लेयर घ्यायचा आहे. तर खाली मी सिंपल बाही तयार केलेली आहे बघा. सिंपल स्लीव्हज रेडी केलेली आहे. ते पण बघा तुम्ही, की बिलकुल अंदाजेच करत आहे आणि माझा हा जो अंदाज आहे, तो एकदम परफेक्ट आणि परफेक्ट. आता तुम्ही बघितलं का? मी स्लीव्हजचं मापसुद्धा घेतलेलं नाही आहे आणि अशीच्या अशी मी कट केलेली आहे. तुमच्या समोर कट केली आणि जशीच्या तशी मी शिवते आहे आणि तुम्ही बघू शकता, की हा जो कपडा आहे, तो सुद्धा त्या भागावरती प्रॉपर आणि प्रॉपर त्याच्यावरती बसूनच जाईल याची गॅरंटी आहे. ओके. तर हा इथला एक्सपिरियन्स कुठून आला आणि इथला ओव्हर कॉन्फिडन्स हा कुठून आला? तर हे आपल्या कामामधून आपण किती आपलं काम करतो आहे आणि हे किती मेहनतीनं, किती याच्यानं काम करत असतो जिद्दीने, याच्यावरती डिपेंड असतं. तुम्ही सुद्धा असं जिद्दीने काम करा. तुमचं काम जे आहे ते तुम्हाला इतकं सहाय्यभूत होतं ना, की तुमचं काम तुमच्या हातामध्ये बसून जातं. ओके. तर आता बघा बिलकुल कट टू कट हे जे मार्जिन आहे ते बरोबर परफेक्ट आणि परफेक्ट खालच्या स्लीव्हजला मॅच झालेला आहे. मी तिथं टेपसुद्धा लावला नाही आणि कपडासुद्धा लावून बघितला नाही, की ते मार्जिन किती आहे ते सुद्धा मी बघितलं नाही. पण तुम्ही बघू शकता, की किती कट टू कट बाह्या आता माझ्या रेडी झालेल्या आहे आणि बिलकुल अंदाजे घेतलेला आहे सगळेच मापं आणि फक्त काय केलं तर काकुलीचा भाग मी त्याच्यावरती ठेवलेला होता आणि तसंच्या तसं मी हे करून घेतलेलं होतं आणि मला असं वाटत आहे, की थोडंसं किंचित येत किंचित मार्जिन जे आहे ते आपल्याला जास्ती होणार आहे. तर मी तिथं 2 सुन्ना टाकून घेतलेल्या आहे आणि जरी टाकल्या तरी चालेल, नाही टाकल्या तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ताणून घ्यायची थोडीशी बाही होऊन जातं. ओके. आणि हे बघा किती प्रॉपर आता हे लागत आहे. आता जी आपली शिलाई आहे, त्या शिलाईच्या भागावरती मी ते चुन्नी टाकून घेतली आणि फिटिंग करून घेतली. आता आपल्याला शिवायची होती नाडी आणि खूप जाड नाडी मला आवडत नाही. बारीक आणि एकदम बारीक माझ्याकडे कपडा जेवढा होता, तेवढाच मी घेतलेला आहे आणि जसंच्या तसं मी तो पॅक करून घेतलेला आहे. ओके. आता पॅकिंग करताना कमरेच्या भागाच्या किंचित वरती अर्धा इंच असं मी माप ठेवलं आणि तिचं तसं शिवून त्याला गाठण मारून घेतली, जेणेकरून तो शिलाईमध्ये येणार नाही. ओके. आणि वरचा कपडा जो आहे तो ठेवून दिला एकमेकावरती आणि हे बाहीची फिटिंग झाली, हे कमरेची आणि खाली घेराची. ओके. तर आता असंच्या असं आपण फिटिंग करून घेणार आहे आणि फिटिंग पूर्ण झाली, की आपला ड्रेस रेडी झाला आणि ड्रेसचं फायनल लूक नक्की बघा आणि लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. तर आपला जो क्लास आहे, तो क्लास रात्री लाईव्ह होणार आहे 9 वाजता. कटिंग आणि स्टिचिंग प्रॉपर दाखवणार आहे. तर कटोरीचं सांगितलं होतं, पण डायरेक्टली कटोरीचं कसं काय सांगू? पण आता उद्या आपल्याला करायचं आहे साधा सिंपल वन टक्स ब्लाउज आणि ते जे ब्लाउज आहे त्याचे मापं, कटिंग, स्टिचिंग प्रॉपर आणि प्रॉपर तुम्हाला शिकवणार आहे. जरी तुम्ही माप घेऊन तुम्ही स्वतःचं माप घ्या किंवा कोणाचं दुसऱ्यांचं माप घ्या आणि जसंच्या तसं तुम्ही करायला बसा. तुम्हाला एकदम प्रॉपर आणि प्रॉपर नॉलेज मिळून जाईल. ओके. आणि फायनल लूक तुम्ही बघू शकता आणि माझी जी डबल स्लीव्हज आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. किती छान आणि छान दिसते आहे. ओके. हे बघा, हा जो व्हिडिओ आहे, हा मी रात्री घेतलेला आहे. कारण रात्री लाईट आली होती खूप उशिरा, पण तरी पण मी तो व्हिडिओ कंप्लीट केला. म्हटलं चला तन्मयला म्हटलं माझा व्हिडिओ घे, कारण की व्हिडिओ घ्यायला कोणी तयार होत नाही. तर मग म्हटलं चल तन्मय कर पटकन आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि छान आलेला आहे. खालचा लेयर दिसत नाहीये कारण व्हिडिओ तन्मयने घेतलेला आहे आणि प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग एकदम छान आलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. जय स्वामीनारायण.